बोललेले सूरज चव्हाणजी, माझा प्रश्न आहे, भाजप जर का हा मशिदीवरच्या भोंग्यांचा विषय लावून धरत असेल तर यावेळी अजित पवार किंवा तुमच्या राष्ट्रवादीची भूमिका काय असेल? बघा, कुठलाही पक्ष असू द्या, भारतीय जनता पार्टी असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे की या भारतातल्या नागरिकांचं संरक्षण करणे. चुकीचा जर कोण वागत असेल तर त्याला सांगणे. आज सरकारमधल्या लोकांची जबाबदारी आहे, जर एखादी व्यक्ती चुकीचा वागत असेल तर त्याला समजवणे. जर त्या ठिकाणी नियमाचं पायमल्ली होत असेल तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना विरोध करू. नियमाच्या अधीन राहून जर त्या ठिकाणी जे काही प्रार्थना स्थळ असू द्या, मग ते हिंदू असो, मुस्लिम असो, कुठल्याही धर्माचा, आपल्याला धर्म म्हणून तिथं बघायचं नाही, तर आपल्याला नियम पालन होते का हे पाहणं कर्तव्य. आणि मला वाटते की तशाच पद्धतीचं काम हे प्रशासनानं सुद्धा केलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे की ह्या सरकारमध्ये प्रत्येक धर्माचा आदर करत नियमाच्या अधीन राहून सर्वजण त्याचं पालन आता सूरज चव्हाणजी, आपला हा संदेश जो अजित पवारांनी सुद्धा दिला असेल तो किरीट सोमय्या नेमका कसा घेतात हे यापुढे ते काय करतात त्याच्यावरती अवलंबून असेल. आता पुन्हा हनुमान चालीसा की पुन्हा एकदा भोंग्यांच्या विरोधातला आवाज हे पाहावं लागेल. तुर्तास एक भोंग्यांच्या विरोधातला आवाज आता वेगळा असेल कदाचित, कारण आता भाजपने जर का भोंग्यांचा मुद्दा घेतला तर मराठीचा मुद्दा कोण घेणार, पण ती पुढची चर्चा असेल. तुर्तास या महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आपण तिघांनी वेळ दिला. युसुफभाई, आपका भी धन्यवाद, आभार. आपल्यासोबत शिरसाट होते, त्यांचे सुद्धा आभार, आणि सूरज चव्हाण तुमचे सुद्धा आभार. इथे एक ब्रेक घेणार. ब्रेकच्या नंतर आजच्या प्रश्नाचा कौल काय आलाय ब्रेक नंतर पाहूया. पाहत राहा एबीपी.